नमस्कार महाराष्ट्र. आज आपल्या बरोबर आहेत दिलीप खेडकर सर. सर, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या पॉडकास्ट शोमध्ये. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की अधिकारी ते राजकारणी हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? साधारणतः वयाच्या 24व्या वर्षी मी स्पर्धा परीक्षा देऊन त्या ठिकाणी क्लास 1 अधिकारी झालो. त्याच्यानंतर प्रमोशन मिळत मिळत एक डिव्हिजनल हेड या पदापर्यंत मी पोहोचलो. बरोबर. त्याच्यानंतर काही काळ संपूर्ण महाराष्ट्राचा इन्चार्ज म्हणूनही त्या ठिकाणी मी काम केलं. शासकीय अधिकाऱ्याचं काम हे शासनाने जे काही पॉलिसी केल्या, जे काही कायदे केले, तर ते इम्प्लिमेंट करायचं काम असतं. त्याच्यामध्ये त्याला स्वतःचं मत व्यक्त करण्याचा, हा कायदा बरोबर आहे चूक आहे असं कुठलंही स्वातंत्र्य नसतं. परंतु राजकारणामध्ये किंवा राजकारणी जे आमदार असतील, खासदार असतील आणि मंत्रिमंडळातील जे काही सदस्य असतील, तर ते संपूर्ण राज्याची, देशाची त्या ठिकाणी धोरण ठरवतात. आणि धोरण ठरवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की शासकीय अधिकाऱ्यापेक्षा आपण धोरण ठरवणारे, कायदे बनवणारे जर राजकारणात गेलो तर आपण ते काम करू शकू. म्हणून मी या ठिकाणी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, राजकारणच का तुम्ही निवडलं, म्हणजे यामागचं नक्की कारण काय होतं? नाही, खरं तर राजकारण नाही आहे की मी समाजकारण निवडलेलं आहे. पण समाजकारणाला जोपर्यंत आपण राजकारणाची जोड देत नाही तोपर्यंत समाजकारण हे चांगल्या पद्धतीने परिपूर्णपणे आपल्याला करता येत नाही. म्हणून 80% 90% समाजकारण आणि 10% राजकारण, बरोबर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी निवड केलेली आहे. सर, एकंदरीत निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही कोणती रणनीती आखली आहे का? नाही, अशी विशेष अशी रणनीती नाही आहे की लोकांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्याचा अभ्यास करणे. कारण त्याची मला अगदी मी तळागाळापासून वरती आलेलं असल्यामुळं, एक ऊसतोड कामगाराचा मी मुलगा आहे. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेत असताना अनेक अडचणीवर मात करत मी त्या ठिकाणी अधिकारी झालेलो आहे. त्यामुळं अगदी गोरगरिबाच्या काय समस्या आहेत, शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत, शिक्षकाच्या काय समस्या आहेत, नोकरदाराच्या काय समस्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची मला त्या ठिकाणी जाणीव आहे. आणि ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी जो काही आपल्याला प्लॅन लागतो, जो काही व्हिजन लागतो, तो घेऊनच मी या ठिकाणी लोकांच्या समोर जात आहे. सर, तुमची जी सध्या उमेदवारी जाहीर झालेली आहे दक्षिण नगरची, ती उमेदवारी सर तुम्हाला फार उशिरा मिळाली. तर त्यामुळे जो कमी कालावधी तुम्हाला मिळाला, उर्वरित कालावधी, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला जनतेशी जोडता आलं का व्यवस्थित? नाही, जर बाकीच्या उमेदवाराशी तुलना केली तर निश्चितच उशीर झालेला आहे. परंतु एकंदरीत नेहमीची जी काही प्रॅक्टिस आहे, बरोबर, तर त्याचा जर विचार केला तर उशीर झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये अजून अनेक ठिकाणच्या उमेदवाऱ्या त्या ठिकाणी जाहीर व्हायच्या आणि जो काही आपल्याला वेळ मिळतो तर तोच काय कालावधी लोकांपर्यंत जायला पाहिजे असं नसतं. त्याच्या अगोदरही आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो असतो. लोकांना माहिती असतं, लोकांच्या समस्या माहिती असतात, लोकांचं आपण म्हणणं ऐकून घेतलेलं असतं. आणि मला असं वाटतं की जो काही कालावधी मिळाला आहे तो सफिशियंट आहे. आणि आत्ताच्या सध्याचे जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया आहे, तर त्याच्या मार्फत आपण प्रत्येकापर्यंत निश्चितच पोहोचू शकतो. सर, या भागातील ज्या काही समस्या आहेत त्यावरती विशेष तुम्ही लक्ष कसं देणार आहात? नाही, मी ज्या काही लोकांच्या समस्या आहेत किंवा जो काही विकास करायचा आहे याच्यामध्ये साधारणतः 2 भागामध्ये मी याचं डिव्हिजन करेल. बरोबर. पहिलं एक प्रोडक्टिव्ह आणि नॉन प्रोडक्टिव्ह. तर आपण साधारणतः जर आपल्याला विकास करायचा असेल कुठला, तर आपण प्रोडक्टिव्ह गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. एक उदाहरण दाखल जर मी समजा तुम्हाला दिलं, एखाद्या व्यक्तीने 2 करोडचं घर बांधलं. येस. आणि त्या 2 करोडमध्ये एखादी फॅक्टरी उभी केली, बरोबर. तर फॅक्टरी ही प्रोडक्टिव्ह झाली. अगदी. त्याच्यामधून तुम्हाला अनेक लोकांना रोजगार मिळू शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला नफा मिळू शकतो आणि त्या नफ्यामधून परत अजून तुम्ही अनेक गोष्टी विकासाच्या करू शकता. परंतु हेच जर आपण समजा घर बांधलं तर फक्त एक राहण्याच्या पलीकडं, मग अगदी तुम्हाला 2 कोटीच्या घराची काही गरज नाही, ते एक 2-4 खोल्याचं घर बांधूनही तुम्ही करू शकता. तर असेच अनेक कामं आहेत की मूळ जो काही आपला शेतकरी आहे, विशेषतः अहमदनगर दक्षिणचा जो काही भाग आहे, अत्यंत मागासलेला भाग आहे, ऊसतोड कामगाराचा भाग आहे. आणि याच्यामध्ये जर विकास करायचा असेल तर त्यांना जे काही शेती आहे तर ती शेती किफायतशीर कशी होईल त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आणि शेती किफायतशीर व्हायची असेल तर तिला कायमस्वरूपी पाणी मिळालं पाहिजे. म्हणजे माझा सर्वात महत्त्वाचं जे काही त्या ठिकाणी काम करायचं आहे मला, तर शेतकऱ्यासाठी पाणी, कायमस्वरूपी पाणी, यामध्ये कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरे या दोन्ही ठिकाणून त्या ठिकाणी पाणी आणता येऊ शकतं. त्यासाठी मी सर्वेक्षण केलेलं आहे, माझ्याकडे मास्टर प्लॅन रेडी आहे आणि त्यानुसार मी निश्चितच त्या ठिकाणी पाणी आणणार आहे.
दुसरी गोष्ट, जे तरुण आहेत, तरुणांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाचा किंवा त्यांचा व्यक्तिगत विकास होत नाही. बरोबर. म्हणून तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने आपल्या भागामध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये मोठी औद्योगिक वसाहत निर्माण करणं, याच्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत किंवा खाजगी स्वरूपातही तुम्हाला औद्योगिक वसाहती निर्माण करता येतात. तर ते दुसरं माझं महत्त्वाचं काम असेल की तरुणांसाठी रोजगार देण्याच्या दृष्टीने इंडस्ट्रीज या ठिकाणी सुरू करणं. आणि तिसरी जी काही महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्या बेसवर किंवा जो माझा आत्ता राजकारणात येण्याचा जो काही बेस आहे, तर जो काही ओबीसी समाज आहे, गोरगरीब आहेत, वंचित आहेत, तर त्यांना शासनाने जे काही आरक्षण दिलेलं आहे तर ते त्यांचं आरक्षण वाचवणं, त्याच्यामध्ये दुसरे जे काही मराठा समाजाकडून त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न येतोय तो थांबवणं. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा बिलकुल विरोध नाहीये, त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला जे काही आरक्षण ओबीसी समाजाला दिलेलं आहे तर ते मराठा राज्यकर्त्यांनीच दिलेलं आहे. आणि एकदा तुम्ही आम्हाला जे देताय परत तो काढून घेण्याचा जो प्रयत्न होतोय तो अक्षरशः चुकीचा आहे. आमचा गोरगरीब समाज जो काही आहे तर समाजाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी जो आम्हाला काही नोकरी मिळण्याचं एकमेव साधन आहे तर ते आरक्षण आहे. आणि ते जर काढून घेतलं तर आमचे खूप बेकारी वाढणार आहे. त्याचबरोबर राजकारणामध्ये सुद्धा जे काही आरक्षण आहे ते जर आमचं हिरावून घेतलं तर आता फार मोठ्या पद्धत आम्हाला मिळत नाहीयेत. लोकसभा किंवा विधानसभेचे तर आम्ही सदस्य बनत नाहीत, पण जे काही ग्रामपंचायतीचे सदस्य असेल, सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य, त्याचे सभापती, जिल्हा परिषद, हे जे काही छोटे मोठे पद ओबीसी आणि गोरगरिबांना SC STना मिळतात तेही मिळणार नाहीत. म्हणून आरक्षण वाचवणं हा एक माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याचबरोबर संपूर्ण भागाचा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने रस्ते, शाळा, बाकीचं जे काही तुमचं आरोग्य, महिला सबलीकरण, असे अनेक प्रश्न आहेत. तर हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. बरोबर सर, आपण जर गेल्या 10 वर्षाच्या मागे बघितलं त्यावेळेस असेल किंवा यंदाच्या 10 वर्षांमध्ये जो विकास आपल्या भागामध्ये अपूर्ण आहे असं तुम्हाला कधी वाटलं की एखादी योजना आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचली नाहीये? नाही, खरं तर माझं राजकारणामध्ये येण्याचं कारणच ते आहे की मी जेव्हा अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जात होतो, जे गावं होते, जे काही रस्ते होते, जो काही भाग होता तो खरं तर तो खूप पुढे जायला पाहिजे होता, विकास व्हायला पाहिजे होता. तसं होताना दिसत नाही. गावाचे रस्ते तसेच आहेत, शाळा तशाच आहेत, लोकांचं जे काही राहणीमान आहे किंवा जो काही पर कॅपिटल इन्कम म्हणतात तर ते तसंच आहे. आणि मग जे काही थातूर मातूर आहे, जे काही वरच्या मलमपट्ट्या करण्याच्या गोष्टी आहेत, नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत, विकास आहे तो केला जातो. आणि याला खरं तर विकास म्हणता येणार नाही. विकास हा तुमचा कायम ग्रोथ पुढे जाणारा पाहिजे. विकास आपण मोजताना पर कॅपिटल इन्कमच्या पद्धतीने की तसा मोजतो तर तसं होताना दिसत नाहीये. लोकांना ज्या काही तात्पुरत्या गोष्टी आहेत, जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात तर त्याच गोष्टी दिल्या जातात असं मला वाटतंय. आणि हा खरा विकास नाहीये. जग हा अगदी खूप फार जलद गतीने विकसित होत आहे. त्या मानाने आमचा अहमदनगर दक्षिण तसा विकसित झालेला नाही. आणि म्हणूनच तो विकसित करण्याच्या दृष्टीनेच मी राजकारणामध्ये आलेलो आहे. सर, या निवडणुकीत जर तुमचा विजय झाला तर तुम्ही कोणता वेगळा अजेंडा राबवणार आहात की जेणेकरून लोकांना त्याचा पूर्णपणे फायदा होईल? नाही, मी अगोदरच जे काही स्पष्ट केलेलं आहे, मी जो काही अजेंडा घेऊन गेलेला आहे, निवडून आल्यानंतरही माझा तोच अजेंडा असेल की प्रोडक्टिव्ह. यामध्ये वेगळं पण काय असणार? नाही, वेगळं पण हे असेल की आजपर्यंत आमच्या भागाला जो काही ऊसतोड कामगार आहे, गोरगरीब आहे, शेतकरी आहे, तर त्याला जे काही पुरेसं जे पाहिजे ते दिलं जात नाही आणि जे नको आहे त्या गोष्टी दिल्या जातात. खरं तर मी अजून थोडंसं याच्यात स्पष्ट बोलायचं जर म्हटलं तर आता आपण पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे शहरामध्ये MIDC चाकण फेज 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने त्या ठिकाणी कारखाने काढले जात आहेत. आणि याचा संपूर्ण लोड त्या संपूर्ण शहरावर येतो. आणि मग काय होतं की रस्ते जे आहे ते अपुरे पडतात, पाणी अपुरं पडतं, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत तर त्या तुटपुंज्या पडायला लागतात. आणि याच्यामधून ह्या पुरवण्यामध्ये शासनाचा सगळा खर्च होतो. ह्याच्यातलं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्हाला फ्लायओव्हर करणं, मेट्रो सुरू करणं, हेच जर इंडस्ट्रीचं डिसेंट्रलायझेशन केलं, विकेंद्रीकरण केलं, जर खेड्यात तुम्ही घेऊन गेलात तर खेड्यातल्या लोकांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळेल. शहरावरचा जो वाढता ताण आहे तोही कमी होईल. आणि हा जो काही मेट्रोसाठी आणि तुमच्या उड्डाणपुलासाठी जो काही खर्च होतोय तो जर आपण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने
शेतकऱ्याला जे काही मूलभूत सुविधा असतील, वीज असेल, पाणी असेल, ह्या जर दिल्या तर निश्चितच आपल्या देशाचा एक परिपूर्ण विकास होईल असं मला वाटतं. आणि हेच मुद्दे घेऊन, हीच संकल्पना घेऊन मी पुढचं माझं जे काही टेन्युअर असेल त्यामध्ये काम करणार. अर्थातच सर, तुम्ही बऱ्याच प्रश्नांची एकदम योग्य पद्धतीने चांगली उत्तरं दिले. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल, आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी, पुढील वाटचालीसाठी आमच्या या पॉडकास्ट करून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या मार्फत माझे जे काही विचार आहेत तर मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांपर्यंत माझे जे काही संकल्पना आहे, मी जे काही करणार आहे तर ते पोहोचवण्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद.